आज मी किती ठिकाणी हळदी कुंकाला गेले हे तुम्हाला सांगते, पण त्याच्या अगोदर बघा, माझ्या घराच्या दोन्ही साईडनं प्लॉट रिकामे आहेत ना, तर तिथं मी अशी झाडं लावली होती. आता हे लिंबुनीचं झाड आहे ना 6 वर्षांचं झाले आणि बी लावून मी तयार केलं होतं हे झाड. आणि झाड आलं, मी त्याची काळजी घेतो, तेव्हाच मला माहीत होतं जेव्हा केव्हा हा जागेवाला त्याचं घर बांधायला इथं येईल तेव्हा ते झाड माझं काढलं जाणार आहे. तरी पण एक वेळी अशा की तोपर्यंत तरी थोडीफार लिंब मला खायला भेटतील, म्हणून मी ते झाड इथं रोपवलं होतं आणि मोठं झाले, त्याला छान लिंब यायला लागलेत. आणि आता ते झाड निघणार आहे, मला वाईट वाटत होतं. आणि इथं हादग्याचं पण झाड आहे, त्याला पण भरपूर वेळा मी त्याच्या फुलांची भाजी केली, पण आता ही फुलं तुटती नाही, ही शेवटची फुलं, कारण याच्यानंतर हे झाड या जागेत राहणार नाही आहे. लगेच दुसऱ्या दिवशी JCB आला आणि JCBने लगेचच इथं त्यांची जागा उकरायला सुरुवात केली. आता घराच्या डाव्या साईडने हा प्लॉट उकरतात येते. इथं पण माझं जास्वंदीचं झाड होतं, मस्त केसरी रंगाची फुलं यायची त्याला. पण आता काय करणार, ज्याची जागा आहे ना तो काय आपल्या झाडासाठी ती उकरायचं काय थांबवणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते उकरलं. आणि इकडच्या उजव्या साईडला लिंबुनीचं झाड मग मी तुम्हाला दाखवलं ते होतं मोठ्याच्या मोठं. आता ते झाड तसंच वाळून जाण्यापेक्षा मी म्हटलं दोन करता यायला की तुमच्या इथं लावायचं का ते, निदान तिथं जरी रोपलं तरी चांगलं वाटेल, कारण एवढं मोठं झाड व्हायचं, त्याला फळं यायला सुरुवात यायची आणि ते असं उकडून टाकल्यावर वाळूनच जाईल. मग इथं नाही का खड्डा घेतला JCBने आणि इथं ते झाड आहे ना असं व्यवस्थित लावलं. आता ते येईल का नाही मला माहीत नाही, पण एक छोटासा प्रयत्न केला आहे, झाड जळण्यापेक्षा जगवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही इथं या ठिकाणी बघा. तर छान लावून झालं आणि मग ते इकडे आले. आता इथं माझं एक शोचं झाड होतं बघा लाल पानाचं, ते पण मी इथं त्यांच्याकडून काढून घेतलं आणि इथं बादलीमध्ये लावले बघा. तर वाईट वाटत होतं माझी झाडं काढली गेली म्हणून जरा. तर चला मग 4 वाजल्यापासूनच आज हळदी कुंकू सुरू झाले आमच्याकडे. तर पहिल्यांदा गेलो होतो आम्ही अनुपमाताईच्या घरी, त्यांच्या सुनीचं हे पहिलेच हळदी कुंकू होतं. आणि त्याच्यानंतर अगदी आमच्या घराच्या शेजारीच राहतात त्या आठवलेताई, त्यांचं टायमिंग होतं 7 वाजताचं. तर टायमिंगला इथं सगळ्या बायका आल्या होत्या बघा. तर इथं मस्त आमची मज्जा चालली होती. तर आम्ही 1-2 रील्स वगैरे काढले आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांची गप्पा गोष्टी झाल्या. आणि मग त्यांनी आम्हा सगळ्यांना इथं मसाला दूध दिलं, त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं आणि मग जे काही वाणाला आणलं होतं ना ते दिलं. तर त्यांनी सुद्धा इथं मस्त डेकोरेशन केलं होतं बघा, इथं चौरंगावरती अगदी छान दिसत होतं. असं काही डेकोरेशन पाहिलं ना की प्रसन्न वाटतं. तिथलं हळदी कुंकू आवरलं आणि मग आम्ही सीमाच्या घरी गेलो. तसं तर तिने 7:30लाच बोलवलं होतं, पण बायका एका ठिकाणी जमल्यावर तिथं काही लवकर निघणं झालंच नाही आणि त्याच्यामुळे हिच्या घरी यायला आम्हाला 8 वाजले होते. तोपर्यंत हिच्या मुलाचं बोरनान करून झालं होतं, बायका पण येऊन गेल्या होत्या. मला म्हणत होते एवढ्या उशिरा का आल्या, पण आता तिला काय सांगणार, याच्या आधी मला 2 ठिकाणी जावं लागलं होतं त्यामुळं. आणि घरचं स्वयंपाक करता करता बाकीचं सगळं आवरता करता वेळ तर होतोच. तर इथं तिने आम्हाला हळदी कुंकू लावली. हिने पण सगळ्यांसाठी मसाला दूधच बनवलं होतं मस्त. तर मसाला दूध घेतला, हळदी कुंकू घेतलं, नंतर वाण घेतला आणि नंतर आम्ही आलो आमच्या घरी. चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.